या ठिकाणी धामणी या ठिकाणी सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये देखील बाबदेव पाली संघाने पारितोषिक पटकावले आणि या स्पर्धेमध्ये देखील पाली संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. म्हणजे आज खऱ्या अर्थानं पाली संघासाठीचा हा जो दिवस आहे क्रिकेटच्या माध्यमातून हा सुवर्ण अक्षराने लिहिला जावा असा हा दिवस आहे. कारण 2 विविध स्पर्धांमध्ये या संघाने मात्र पारितोषिक पटकावलंय. तर अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळत आहोत. मी तेजस्वी म्हात्रे साहेबांना विनंती करेल की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं. त्याचबरोबर इतरही मान्यवर तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण अंतिम सामन्याचा जो मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड होते. तर पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 3 चेंडूंचा सामना केला षटकाराच्या मदतीनं 7 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या भावेश ठरतोय मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. तर भावेशला विनंती आहे की आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण स्वीकारायचं आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी तर या ठिकाणी आमच्या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते मात्र भावेश या खेळाडूला अगदी निर्णायक क्षणाला त्याच्या बॅटमधून आलेला षटकार आणि या षटकाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर या ठिकाणी उभारली गेली. तर कॉंग्रॅच्युलेशन्स भावेश. आणि यानंतर मात्र आपण बोलूयात या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक मात्र जात आहे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थातच ज्यानं निर्णायक क्षणाला एक अप्रतिम झेल टिपत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं मेगा फायनलचं तिकीट कन्फर्म केलं. अर्थातच पाली संघाचा दीपेश ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या सन्माननीय रचित यांना विनंती असेल की आपण आपले शुभास्ते या ठिकाणी या दीपेश युवा खेळाडूला इथे मात्र सन्मानित करायचं. अगदी निर्णायक क्षणाला घेतले गेलेला झेल आणि संघाला मिळालेलं मेगा फायनलचं तिकीट या कामगिरीच्या बळावरती मात्र या ठिकाणी आपण या खेळाडूला सन्मानित करत आहोत सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर पुढील पारितोषिक कॅटेगरी अर्थातच सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं नामांकन जात आहे ज्या गोलंदाजानं 4 षटकं हाताळली 22 धावा खर्च केल्या आणि तब्बल 4 विकेट्स यानं आपल्या नावावरती केल्या. मी जयेश पाटील साहेबांना विनंती करेल की आपण आपले शुभ असते या खेळाडूला सन्मानित करायचं. अर्थातच या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय तो गोलंदाज नितीन म्हात्रे. 4 षटकं 24 धावा आणि तब्बल 4 फलंदाज बाद ज्या गोलंदाजानं केले तो नितीन म्हात्रे ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. चला खेळाडूंना विनंती आहे थोडंसं त्वरा करा मित्रांनो वेळ आपल्याकडे कमतरता आहे वेळेची. तर जयेशजी पाटील साहेबांच्या शुभास्ते मात्र आपण या खेळाडूला इथे सन्मानित करत आहोत. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज तर मी सन्माननीय मनीषजी भोईर साहेबांना विनंती करेल की आपण आपले शुभास्ते हे पारितोषिक वितरित करायचं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंनी तब्बल 30 चेंडूंचा सामना केला 4 षटकारांच्या मदतीनं ज्याच्या बॅटमधून तब्बल 54 धावा आल्या तो ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हे पारितोषिक जात आहे ते अर्थातच साईश म्हात्रे या खेळाडूला. तर साईश म्हात्रेला विनंती असेल की आपण यायचंय आपला साईश मात्र संघातील जर कोणी संघ सहकारी असतील तर त्यांना विनंती आहे की आपण हे पारितोषिक स्वीकारायचं. साईश मात्र तब्बल 30 चेंडूंमध्ये 54 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकार. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील
तर तृतीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला ज्या संघाने मात्र या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली, परंतु शेवटच्या क्षणाला त्या संघाला मात्र तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागतं. अर्थातच जासई संघ ठरतो या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी. आणि मी पुन्हा एकदा आमच्या मान्यवरांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तृतीय क्रमांकाची ट्रॉफी अर्थातच किंजल स्पोर्ट्स चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तृतीय क्रमांकाचा मानकरी, त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी अर्थातच ज्या संघाने मात्र, तर मी द्वारकानाथ चौधरी साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, द्वारकानाथजी चोरगे साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने एक सर्वात मोठा उलटफेर ज्या संघाने केला, अगदी मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, परंतु त्या प्रत्येक संघाला मात देत असताना या स्पर्धेचं उपविजेतेपद पटकावणारा नांदगाव संघ जो ठरतो या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. द्वारकानाथजी चोरगे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी वितरित करून या स्पर्धेमध्ये सन्मान केला जातोय नांदगाव संघाचा. खरं तर तमाम क्रीडा रसिकांची मनं या संघाने जिंकली. अप्रतिम खेळ आपल्याला या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तो युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा नांदगाव संघ मात्र ठरतोय या स्पर्धेच्या उपविजेते पदाचा मानकरी. आणि यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक असे युवा खेळाडू आपण पाहिले की ज्यांनी आपला अप्रतिम खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून दर्शवला. तत्पूर्वी हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी तेजस दादा म्हात्रे साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू या खेळाडूला मात्र सन्मानित करायचंय. अर्थातच ज्या खेळाडूच्या बॅटमधून 23 चेंडूमध्ये आल्या तब्बल 62 धावा आणि गोलंदाजीमध्ये एक चौकार आणि फलंदाजीमध्ये एक चौकार आणि 8 षटकार ज्याच्या बॅटमधून आले, अर्थातच सुजल भगत ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यासाठी ज्या ट्रॉफीज आम्हाला या ठिकाणी दिल्या गेल्या त्या सन्माननीय रविशेठ पाटील साहेब यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आणि खऱ्या अर्थानं सुहास शेठ गोंधळे साहेबांचा देखील आपण या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करूया. सुजल भगत ठरतायत या संपूर्ण स्पर्धेतील. आणि प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत ज्या आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या सन्माननीय सुभाष शेठ गोंधळे साहेबांच्या माध्यमातून, आणि या संपूर्ण स्पर्धेचा विजेता संघ ठरतोय तो बापदेव पाली संघ. मी विनंती करेल संपूर्ण संघाला की आपण यायचं आहे आणि या किंजल स्पोर्ट्स चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारा हा संघ आणि तेजसजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र ही विजेतेपदाची, अजिंक्यपदाची ट्रॉफी या ठिकाणी हँडओव्हर केली जाते. ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, ज्यांचं या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलं, त्या सर्वांचं मनस्वी शब्दसुमनांच्या माध्यमातून पुनश्च एकवार हार्दिक हार्दिक आभार. आणि या स्पर्धेतला हा अंतिम पारितोषिक वितरण सोहळा आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा याच जल्लोषाच्या, जोशाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये पुन्हा लवकरच आपल्या भेटीला येऊ आणि अशा प्रकारचं आयोजन आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल अशी ग्वाही आपण देऊया. आणि हा अंतिम पारितोषिक वितरण सोहळा आणि त्याचबरोबर ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.